आम्ही जात आहे आता हरिहरेश्वर टेम्पल आहे इथे, तिथे विजिट करायला. चला तर मग जाऊया. सकाळचे वाजलेले आहेत 8:11 झालेली आहेत आणि आता आम्ही थोडंसं मंदिरात जाऊन येतो आणि मग परत बीचवर पण जाणार आहे. वाव, इथे सगळे तुळशीची झाड आहे. तर आता आम्ही त्यांना आधी विचारलं रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट कितीला स्टार्ट होतो. 9 o'clockला स्टार्ट होतो. तर आता आपल्याकडे 8:15 झालेले आहेत. तर आधी आम्ही मंदिरात जाऊन येतो आणि मंदिराचा रस्ता इथे बीचवरूनच आहे. झुला आपण नंतर खेळूया. इथे झुला आहे खेळायला. एक मिनिट, मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ, न्यू डे. आज आहे आम्ही हरिहरेश्वर मध्ये आणि तुम्ही बघू शकता हा बीच किती क्लीन आहे आणि कोणी सुद्धा नाहीये या बीचवर. आम्ही दोघेच आहोत फक्त आणि खूप सुंदर आणि क्लीन असा हा बीच आहे. तर तुम्ही जर हरिहरेश्वरला येणार असाल तर नक्की या रिसॉर्टला तुम्ही राहू शकता, स्टे करू शकता, कारण इथून समोरच मस्त असा बीच आहे. खूप सुंदर आहे आणि क्लीन आहे, हे मेन आहे. आणि खूप लोकांना माहिती नाहीये हा बीच, त्यामुळे कोणी येत नाही इथे. मस्त आहे. पण आपल्या महाराष्ट्रात इतके सुंदर सुंदर बीचेस आहेत आणि आपण विजिट नाही करत इथे. आपण गोव्याला जातो जिथे खूप क्राऊड असते. इथे तुम्ही बघू शकता अजिबात क्राऊड नाहीये. आणि जर तुम्हाला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर त्या तुम्हाला दिवेआगर मध्ये भेटतात. तुम्ही दिवेआगर मध्ये राहून इथे हरिहरेश्वरला येऊ शकता. ऑन द वे तुम्हाला श्रीवर्धन आणि आरावी बीच हा व्हाईट सँड बीच आहे. तिथे व्हाईट रेतीचा हा तो बीच आहे. हा बघू शकता व्हाईट आणि ब्लॅक मिक्स आहे. पण आरावी बीच खूप सुंदर आहे आणि श्रीवर्धन बीच पण सुंदर आहे. हा बीच पण खूप सुंदर आहे. आम्ही दिवेआगर मध्ये होतो पण दिवेआगरचा बीच क्राऊडेड होता थोडासा आणि तिकडे खूप लोक होती. पण हा बीच कोणालाच नाही माहिती आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे ना माझ्या लाईफ मध्ये सुंदर बीचेस बघितले असतील तर हेच आहेत. आरावी बीच, श्रीवर्धन बीच आणि हा हरिहरेश्वरचा बीच. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. शब्द नाही आहेत माझ्याकडे. चला पाण्यात जाऊया. हरिहरेश्वर मंदिर या रिसॉर्टपासून जवळजवळ 30 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. त्यामुळे आम्ही आता मंदिरात गेलो नाही, कारण 9 वाजायला आले होते आणि ब्रेकफास्ट करायचा टायमिंग झाला होता. तर मग आम्ही ब्रेकफास्टसाठी आलो आणि विचार केला की चेकआउट केल्यानंतर डायरेक्ट आमच्या गाडीनेच जाणार आम्ही मंदिराजवळ. इथे ब्रेकफास्टमध्ये जे ऑप्शन्स असतात ते आपल्याला सांगतात आणि आपण ऑर्डर द्यायची. आपल्याला ऑर्डरप्रमाणे ते लोकं बनवून देतात. आम्ही मागवली आहे आंबोळी आणि खोबऱ्याची मस्त अशी ओली चटणी
आणि त्याचबरोबर आम्ही पोहेसुद्धा ऑर्डर केले. पोहेमध्ये त्यांनी आम्हाला ओलं खोबरं आणि शेवसुद्धा दिली होती. खूप टेस्टी होता आजचा ब्रेकफास्ट आणि आंबोळी मला खूप आवडली. आणि त्याचबरोबर आम्ही नंतर चहा आणि कॉफीसुद्धा ऑर्डर केली. हे सर्व अनलिमिटेड तुम्ही खाऊ शकता. हे आपल्या वन नाईटच्या टॅरिफमध्ये इन्क्लुडेड असतं. इकडे काय झालं आहे कृष्णा तुझं? इथेच राहायचा प्लॅन आहे का? चेकआउट नाही करायचं? घरी नाही जायचं? मग कुठे जायचंय? झोप मग इथे, मी जाते एकटीच. अरे पुढे जायचंय ना बीच बघायला. हरिहरेश्वर बीच पॉइंट नाही बघितलं आपण. बीच बघितलं आपण हरिहरेश्वर मंदिर राहिलं ना बघायचं. ऍक्च्युली सकाळी काय झालं, 8 वाजता आम्ही निघालो होतो. हरिहरेश्वर मंदिर बघण्यासाठी जायचं होतं आम्हाला. पण ऍक्च्युली असं झालं की आम्ही इथे समुद्र किनाऱ्यावरती गेलो आणि मस्त रील्स आणि फोटोज घेतले. कारण ऊन नव्हतं ना, खूप छान असं कवळं ऊन पडतं ना, तसा सूर्याचं कोवळं ऊन पडलेलं होतं. मग म्हटलं आपण मस्त रील बनवूया, व्हिडिओज घेऊया. तुम्ही माझे रील्स आणि माझे इंस्टाग्रामवरती माझे फोटोज बघू शकता. इंस्टाग्राम अकाउंट आहे नीलम_K शिंदे, मी इथे देते. तुम्ही त्याच्यावरती मला फॉलो करा आणि माझे रील्स बघत राहा, रील्सला लाईक करत राहा. तर मग त्यामुळे काय झालं, 9 वाजले तिथेच. मग म्हटलं आता कधी जाणार. आमचं चेकआउटचं टायमिंग होतं 10:30 आहे आमचं चेकआउटचं टायमिंग. आता वाजलेले आहेत 11 आणि 9 वाजलेले. मग आम्ही काय केलं, म्हटलं आधी ब्रेकफास्ट करूया. 9 वाजता ब्रेकफास्ट स्टार्ट होतो. मग आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो इथे. इट्स सो रिलॅक्सिंग. तर हा आहे एंट्री एरिया, जिथून आपण एंट्री करतो रिसॉर्टसाठी. ही रिसॉर्टची आहे एंट्री. इथेच रिसॉर्टचे जे ओनर आहेत ते इथेच राहतात, कुलकर्णी सर. आणि इथेच आधी त्यांची वाडी होती आणि नंतर वाडीचं त्यांनी रूपांतर केलं मस्त असं रिसॉर्टमध्ये. आता आम्ही आलेलो आहोत हरिहरेश्वर मंदिर प्रवेशद्वाराजवळ. इथे पार्किंगचे 4 व्हीलर असेल तर 50 रुपये घेतात, 2 व्हीलर असेल तर 20 रुपये. हिरव्यागार वनराईने नटलेला डोंगर आणि स्वच्छ व निळाशार समुद्र. समुद्रकिनारी डोलणाऱ्या नारळी पोफळीच्या बागा, पायाला मुलायम वाटणारी रुपेरी वाळू आणि याच वाळूच्या किनाऱ्यावर वसलेले हे सुंदरसे कौलारू हरिहरेश्वरचे मंदिर. श्रीवर्धन तालुक्यातील भगवान शंकराचे हे मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. इथे आहे श्री सिद्धिविनायक मंदिर. इथे माकड बसलेला आहे. काय खातोय हा? नारळ. बापरे, बघ कसं सोडलं त्याने. इसवी सन 1674 मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दर्शनाला आले होते असं इतिहासकार सांगतात. मंदिराच्या गणेशपट्टीच्या बाजूला 2 कोरीव लेख आहेत, ज्यातून इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडते. थोरले बाजीराव पेशवे यांनी मंदिराचा इसवी सन 1723 मध्ये जीर्णोद्धार केला असे लेखातून दिसते. कान्होजी आंग्रेंनी 1000 रुपये देणगी दिली होती. मंदिराच्या पश्चिमेला टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्या चंद्रराव मोरेंनी बांधल्या, तर माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाई
1767 साली इथे चौघडा वादनासाठी बांधकाम केले आणि 4 एप्रिल 1772 रोजी माधवरावांच्या प्रकृतीसाठी त्या स्वतः इथं आल्या होत्या अशा नोंदी आहेत. इथं प्रथम कालभैरव योगेश्वरीचे दर्शन घेऊन मग नंदी, गणपती, हरिहरेश्वर आणि मग पुन्हा कालभैरव आणि योगेश्वरी असे दर्शन घेण्याची प्रथा आहे. कालभैरवाच्या हातामध्ये डमरू, तलवार, त्रिशूळ आणि शीर दिसतात. अच्छा, प्रदक्षिणा मार्ग. कुठून आलाय तुम्ही? सांगोला. पायऱ्या चढून डोंगरावरून गेलं की हरिहरेश्वर समुद्राच्या किनाऱ्याचे विलोभनीय दृश्य नजरेस पडते. पलीकडे दक्षिणेला चळीतून पायऱ्या उतरून खडकाळ किनाऱ्याला लागले की 1 कोसाची प्रदक्षिणा सुरू होते. इथला समुद्र खळबळलेला असतो, त्यामुळे काळजीपूर्वक चालायला हवे. भरतीचे ओहोटीचे गणित लक्षात घेऊनच स्थानिकांना नीट विचारून ओहोटीच्या वेळेलाच ही परिक्रमा करता येते. इथे काहीतरी आहे पिण्यासाठी. एवढ्याशा पायऱ्या चढून मला दम लागला. इथे खाली समुद्र आहे मस्त. आता मी वरती आली थोडंसं. हा डोंगर दिसत आहे. येस, हां इथे होतो ना आपण सकाळी. आम्ही जेव्हा आले होतो तेव्हा इथे होतो. कुठे रे माझा बोट? इथे रिसॉर्ट आहे आमचा. तर आता आपण पोहोचलेलो आहोत. जो पॉईंट बघायचा होता तुम्हाला दाखवते. समुद्राच्या लाटा आणि वारा यांनी अनेक शतके तासून झिजवलेल्या खडकांचे भूगर्भीय सौंदर्य पाहत इथे रेंगाळण्याची इच्छा होते. पाण्याजवळ शेवाळही साचते, त्यामुळे तिथे चालताना काळजी घ्यायला हवी. कधी कधी इथं डॉल्फिनचंही दर्शन होतंय. भूगोलाच्या धड्यांमध्ये शिकवलेल्या गोष्टी इथं आपल्याला प्रत्यक्ष पाहायला येतात. इथं चालत असताना अनेक ठिकाणी पूजेची स्थाने आणि मूर्ती दृष्टीत पडतात. तर हरिहरेश्वर मंदिराला इसवी सन 1793 साली आग लागली आणि 1795 मध्ये हे मंदिर पुन्हा बांधले गेले. इथून प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिराकडे यायचं असतं. हरिहरेश्वराची पंचामृत पूजा आणि लघुरुद्र अशी साधना केली जाते. नाही, भरतीचं पाणी आहे ना, आत नाही जाऊ शकत तुम्ही. पाणी भरतंय ना, इथे पाणी नाही भरत एवढं कधी. मग तेव्हा आपण जाऊ शकतो इथून असं बीचवर, इथून असं तिकडे जाऊ शकतो. पण आता पाणी कुठपर्यंत असेल ग? अरबी समुद्र आहे. आपण पुस्तकात बघते भरती चालू आहे आता ना, त्यामुळे.
कृष्णा आता खाली जाऊन आला. एवढीच ट्रेकिंग आमच्या भागातली वाटली बघा. हा आम्ही सांगून विठ्ठला पांडुरंगा म्हटल्यावर आमच्या भागातली वाटली म्हणलं. आम्ही सातारा पंढरपूर ना. हा पंढरपूर सांगून आठवतं तो भाग आपला तोच आला होता. मगाशी म्हणलंय ना पोरांच्या बोलणं कळतंय. तर सांगोल्यावरून 8वी 9वी आणि 10वीची मुलं पिकनिकला आलेली आहेत. कॉलेजची नाही आहेत, मला आधी वाटलं कॉलेजची. शाळा कोणती? अच्छा नाझरे. आणि शाळेचं नाव श्रीधर. ओके श्रीधर कन्या प्रसारण. ओके नाझरे ऐकलंय. हो हो आम्ही इथे पनवेलला राहतो पण आम्ही साताऱ्याचे. कोणती शाळा? लक्ष्मी माध्यमिक विद्यालय. अच्छा सगळे असे वेगवेगळ्या शाळेतून आलेत का? हायस्कूल. त्या शाळेचं नाव काहीतरी वेगळं बोलले सर. ना आमची शाळा काय नाझरे महाविद्यालय बोलते. नाझरे कन्याची नाही ती श्रीधर कन्या प्रशाला. हा ती नाही ती आमची शाखा आहे. अच्छा ती तुमचीच शाखा आहे. इथे जेव्हा सरांनी हाक मारली आणि एका मुलाने शिट्टी वाजवली तेव्हा आम्हाला सैराट मूवीचा सीन आठवला. लहान मुलं सगळे आत गेलेत. काय त्यांना मजा वाटते. लंगडास का मग करते. काय ह्या सरांच्या. माझी ना आपल्या इथल्या लोकांना एक विनंती आहे, जेव्हा फिरायला येतात तेव्हा तुम्ही प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी विकत घेता पण त्या प्लास्टिकच्या बॉटल ना आपल्याबरोबर बॅगेतून कॅरी करून ॲटलिस्ट डस्टबिनमध्ये टाकण्याचा कष्ट करावा. हे असं आपलं पर्यटन स्थळ खराब करत जाऊ नका प्लीज. तर आता ट्रेकिंग केलं कृष्णाने मस्त. मला अजिबात आवडत नाही ट्रेकिंग, त्यामुळे मी फक्त त्या पॉईंटपर्यंत गेली, खाली नाही गेली मी. मला खूप भीती वाटते ट्रेकिंग करताना. आवडलं खाली गेल्यावर? हा छान होतं पण खूप मोठ्या पायऱ्या होत्या नंतर नंतर खाली. आणि मग त्या दगडांच्या इथे वरती चढलो आणि उभं राहिलो. मग फोटो काढलाच नाही माहित नाही मला. व्हिडिओ काढलेत मी. हा हो इथून बीच दिसतोय मस्त. एक मिनिट मी तुम्हाला बीच व्ह्यू दाखवते. इथून किती सुंदर दिसत आहे इथून. पण ना आता ऊन आहे खूप, त्यामुळे ना आमचा कलर पूर्ण चेंज झाला. उन्हामध्ये टॅन झालो आम्ही. चला आता खाली जातो. खूप तहान लागली आहे. नारळ पाणी प्यायचं आहे का? हां किती छान ना. ह्या शाळेच्या मुलांना पिकनिकसाठी इथे आणतात. आपल्या महाराष्ट्राचे जे दुर्ग किल्ले किंवा आपले टुरिझम पॉईंट्स आहेत आपल्या महाराष्ट्रातले ते दाखवण्यासाठी आणतात. नाहीतर आपल्या मुंबईच्या मुलांना रिसॉर्टवरती नेतात पिकनिकसाठी. त्यांना तर कधीच माहिती नसेल आपल्या महाराष्ट्रात एवढे सुंदर सुंदर समुद्रकिनारे आहेत. काश आम्हाला पण आमच्या पिकनिकसाठी इथे घेऊन आले असते स्कूलमध्ये असताना. 75 आहे 5 रुपये त्याच्यामध्ये. तर इथे मी घेतलेला आहे कोकम सरबत आणि कैरीचं पन्नं. माकडांना भूक लागली असावी तेव्हाच त्यांनी या दुकानावर येऊन सामान पळवण्याचे प्रयत्न केले. वाव मस्त आहे. आलं वगैरे टाकलं, लिंबू टाकलं, मस्त वाटतं टेस्ट. आता आम्ही मस्त ऊसाचा रस पितोय. तर आता आम्ही हरिहरेश्वरवरून जो आरावी बीच आहे तिकडे चाललेलो. तर रस्त्यात एक इथे रिसॉर्ट दिसलं आहे मला. तर म्हटलं चला आपण रेट बघूया काय आहे. हे असं रिसॉर्ट आहे. असं मस्त हट दिलेले आहेत त्रिकोणीमध्ये, ट्रायंगलमध्ये मस्त मस्त हट दिलेले आहेत. या रिसॉर्टमध्ये जाऊन मी एन्क्वायरी केली तर इथे 4000 रुपीज असा पर नाईट टॅरिफ आहे.
आम्ही इथे फक्त बघण्यासाठी आलो होतो की कसं रिसॉर्ट आहे, काय आहे. तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी फ्युचरमध्ये जर तुम्हाला कधी इथे स्टे करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता इथे एन्क्वायरी करून. आतमधून ठीक होतं, बट लक्झरियस प्रॉपर्टी नाहीये, साधं बजेट स्टे प्रॉपर्टी आहे. आमचं ऑलरेडी बुकिंग आहे. अरावी बीचच्या अपोजिट साईडला आम्ही एक रिसॉर्ट बुक केलेला आहे. तर आता आम्ही तिथे पोहोचत आहोत. प्युअर व्हाईट गोल्ड. पूर्ण असा व्हाईट बीच दिसतोय तुम्हाला. ही पूर्ण मस्त असं वाळू बघा, पूर्ण अशी व्हाईट आहे इथे. आणि इथे समोरच आहे आमचा रिसॉर्ट. आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या रिसॉर्टमध्ये आणि या रिसॉर्टचा डिटेल रूम टूर आणि रिसॉर्ट टूर व्हिडिओ मी देणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. All it's supposed to feel.